अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 11 जानेवारी. आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे विहीर पाडून बघावी, लग्न करून पहावे, घर बांधून पहावे. तिघे मित्र वेगवेगळी 3 कामे करत होते. एकाने विहीर खणण्याचे काम घेतले होते, दुसऱ्याने घर बांधायचे काम हाती घेतले आणि तिसऱ्याच्या घरी मुलीचे लग्न होते. जुनी एक म्हण आहे, घर बांधून पहावे, विहीर पाडून पहावी, लग्न करून पहावे. अशी तिघांनी 3 मोठी कामे हाती घेतली होती. दिवस रात्र ते कष्ट करीत होते. त्यांच्या जीवाला एकच ध्यास होता, हे काम पूर्ण झाले की माझ्या हातून फार मोठे कार्य घडणार आहे. आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्या करता ते कृत्य आरंभिले ते तसे आपल्या डोळ्यासमोर असते. त्याचप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशा करता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. मी विषयाचा नाही, मी देवाचा आहे, मी माझ्या गुरूंचा आहे. गुरु गुरु हा ध्यास जीवाला असावा. वास्तविक पाहता आपण भगवंताचेच आहोत. मायेच्या पडद्यामुळे बसलेली अध्यात्माची घडी कधी विस्कटेल याचा नियम नाही. ही घडी पुन्हा बसवण्यासाठी श्री गुरु अखंड धडपडत असतात. ही संतांची खरी कारागिरी. हेच संतांचे विहीर खणणे, लग्न करणे. आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे. आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे. मला देवाला पाहायचे आहे, त्यासाठी मला अगोदर माझा देव आकळावा लागेल. त्यासाठी मला गुरुनी दिलेले नाम घ्यावे लागेल. मला माझे अंतःकरण पवित्र बनवावे लागेल. मला त्या नामात भाव ठेवावा लागेल. कारण सर्व साधने करून सुद्धा त्यात भाव नसेल तर खटाटोप व्यर्थ जाईल. विहिरीचे तरी काय दुसरे असते. विहीर माणूस आशेने पाडतो, पाणी लागेल. पाटाने पाणी शेतात जाईल, माझा मळा पिकेल. मग तो व्यवहारातला असू द्यात अथवा परमार्थातला असू द्यात, मळा पिकविणे अत्यंत महत्वाचे असते. भाव निर्माण होणे ही प्रयत्न साध्य गोष्ट आहे. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे, म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते. एक म्हातारी भक्ती करायची, जे काही करेल त्याला कृष्णार्पणमस्तु म्हणायची. स्वयंपाक केला, कृष्णार्पणमस्तु. भांडी घासली, श्री कृष्णार्पणमस्तु. जेवण केल्यानंतर शेणाचा गोळा खरकट्यावरून फिरवायची आणि तो गोळा टाकताना श्री कृष्णार्पणमस्तु म्हणायची. एवढे तिचे जीवन कृष्णमय झाले होते. तिने टाकलेला शेणाचा गोळा नेमका कृष्णाच्या मुखावर येऊन बसायचा. आयुष्यभर कृष्ण कृष्ण केल्यामुळे तिला न्यायला विमान आले. ते विमान सुद्धा तिने कृष्णार्पणमस्तु केले. ते विमान जाऊन समोरच्या कृष्ण मंदिराच्या कळसाला जाऊन धडकले. साधा आणि सोपा नियम केला तर आणि तो साधला तर योग्यांना सुद्धा दुर्लभ असा परमार्थ आपल्यालाही शक्य आहे. ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे जरूर आहे. कोणतेही कार्य वेड लागल्यासारखे झपाटून करणे अत्यंत महत्वाचे आहे. कल्याणाचा मार्ग कोणीही दाखवेल, पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याचे काम आहे.
बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्या मनाची ठेवण आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे. त्या परिस्थितीतून पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय. जीवनात घेतलेले काम कार्यानंद मनाची एकाग्रता वाढवून जाते. त्या श्री गुरूंचे आशीर्वाद मिळून जाते. अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे, तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य. मग परमेश्वराचे ध्यान करूच नाही की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळवण्यासाठी करू नये, परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी सिद्धीचा उपयोग करून घ्यावा. मग परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धीचा उपयोग कधीही करीत नाहीत. ते परमात्मा स्वरूपात मिसळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेने केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूच्या चरित्रात दिसून येते. म्हणून महाराज म्हणायचे, काम आहे तर राम आहे, राम आहे तर काम आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.